वेलकम स्टुडंट्स. स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स हा जो लेसन आहे तो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट केला होता. या लेसनमध्ये आपण आतापर्यंत काय काय स्टडी केलेलं आहे हे एकदा आपण रिकॉल करूया. सो पुन्हा एकदा रिपीट करतेय बायो सेकंडचा स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स या लेसनमध्ये तुम्ही सगळ्यात सुरुवातीला टिश्यूची डेफिनेशन जी आहे ती स्टडी केलेली. टिश्यूच्या डेफिनेशन नंतर नेक्स्ट आपण पाहिलं होतं की आपल्या बॉडीमध्ये किती टिश्यू आहे. सो जरी बिलियन्स ऑफ ट्रिलियन्स ऑफ सेल आपल्या बॉडीमध्ये असले तरी एवढ्या सेल्स पासून फक्त 4 टाईपचे टिश्यू तयार होतात. सो मी तुम्हाला त्या टिश्यूचे नेम सांगितले होते. एपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू अँड नर्वस टिश्यू. सो आउट ऑफ दीज वी हॅव कंप्लीटेड एपिथेलियल टिश्यू. सो एपिथेलियल टिश्यू आपला कंप्लीट झालेला आहे. तर एपिथेलियल टिश्यू मध्ये तुम्ही फर्स्ट स्टडी केलं की एपिथेलियल टिश्यूचे जे टाइप्स आहेत तर ते टाइप आपण मेन 3-4 टाइप आपण याच्यामध्ये पाहिले. सो स्क्वॅमस एपिथेलियम, नेक्स्ट आपण एपिथेलियल टिश्यूचे आपण मेन 2 टाइप केले, सिंपल एपिथेलियम आणि कंपाऊंड एपिथेलियम. सिंपल एपिथेलियम जो आहे त्याचा फर्स्ट टाइप सांगितला स्क्वॅमस एपिथेलियम. स्क्वॅमस एपिथेलियम नंतर नेक्स्ट आपण बघितला क्युबॉइडल एपिथेलियम, कॉलमनार एपिथेलियम. हे क्युबॉइडल आणि कॉलमनारच मॉडिफाय होतात किंवा त्याला जर सिलिया असते तर त्याला म्हटलं जातं सिलिएटेड एपिथेलियम. आणि हेच क्युबॉइडल किंवा कॉलमनार मॉडिफाय झाले आणि सिक्रेशन करायला सुरुवात केली तर त्याला म्हटलं जातं ग्लॅन्ड्युलर टिश्यू. सो सिंपलचे स्क्वॅमस एपिथेलियम, क्युबॉइडल एपिथेलियम, कॉलमनार एपिथेलियम, सिलिएटेड एपिथेलियम अँड ग्लॅन्ड्युलर एपिथेलियम हे टाइप आपण पाहिले. याचा जो शेवटचा होता ग्लॅन्ड्युलर एपिथेलियम, या ग्लॅन्ड्युलर एपिथेलियमला आपण वेगवेगळ्या मेथडनी म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या मेथडने आपण टाइप्स केले. सो त्याच्यामध्ये फर्स्ट जे आपण केलं ते म्हणजे किती सेल्स आहेत त्या बेसिसवरती आपण 2 टाइपचे ग्लॅन्ड्युलर टिश्यू सांगितले, युनिसेल्युलर ग्लँड्स आणि मल्टीसेल्युलर ग्लँड. तर त्याच्यामध्ये युनिसेल्युलर ग्लँड जे आहे त्याचे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं गॉबलेट सेल. सो गॉबलेट सेल जे आहे सिंगल सेल ग्लँड म्हणून काम करते आणि बाकी बऱ्यापैकी बॉडीमध्ये जे ग्लँड्स आहेत हे मल्टीसेल्युलर आहेत. सो ग्लॅन्ड्युलर टिश्यूचे डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ सेल हे 2 टाइप केले. आणि नेक्स्ट सिक्रेशन कॅरी करण्यासाठी डग आहे किंवा नाही त्या बेसिसवरती आपण एंडोक्राइन आणि एक्सोक्राइन असे 2 टाइप केलेले आहेत. सो एंडोक्राइन जे आहे तिला तिचं सिक्रेशन कॅरी करण्यासाठी त्या ग्लँडला डग नसते आणि एक्सोक्राइन जे आहे त्या ग्लँडला सिक्रेशन कॅरी करण्यासाठी डग असते. नेक्स्ट आपण पहिला कंपाऊंड एपिथेलियम जो आपल्या स्किन मध्ये प्रेझेंट असतो. आणि हे जे कंपाऊंड एपिथेलियम आहे त्याचं फंक्शन, स्ट्रक्चर, लोकेशन हे पॉइंट आपण पाहिले. आणि फायनली या एपिथेलियल टिश्यू मध्ये असणारे 3 जंक्शन्स आपण बघितले. सो त्याच्यामध्ये टाईट जंक्शन, गॅप जंक्शन अँड अधेरिंग जंक्शन हे 3 जंक्शन ह्यांचं नेचर कसं आहे आणि त्यांचं फंक्शन काय आहे हे आपण स्टडी केलं. सो तुम्ही एनसीईआरटी केअरफुली रीड करताय का बघा. काळजीपूर्वक तुम्हाला एनसीईआरटी वाचायचं आहे आणि त्याच्यातले जे कंटेंट आहे ते कंटेंट व्यवस्थित नीट लक्षात ठेवायचे. आणि मी तुम्हाला टॉपिकच्या स्टार्टला सांगितलेलं की हा टिश्यू लक्षात कसा ठेवायचा. फॉर एक्झाम्पल स्क्वॅमस एपिथेलियम, मग त्याचं स्ट्रक्चरचे पॉइंट बाजूला काढायचे, नेक्स्ट लोकेशन काय आहे ते पाहायचं आणि फायनली फंक्शन. सो यावेळी तुम्हाला तो लक्षात ठेवायचा आहे. आता नेक्स्ट आहे कनेक्टिव्ह टिश्यू. सो आज आपण कनेक्टिव्ह टिश्यू बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. सो काय दिले बघा. इन कनेक्टिव्ह टिश्यू इट इज मोस्ट अबंडंट and widely distributed. सो मोस्ट अबंडंट कनेक्टिव्ह टिश्यू आहे. बॉडीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात किंवा जास्त प्रपोर्शन मध्ये कोणता टिश्यू पाहायला मिळतो तर हा कनेक्टिव्ह टिश्यू. सो कनेक्टिव्ह टिश्यू इट इज मोस्ट अबंडंट अँड वाईडली डिस्ट्रीब्युटेड. वाईडली म्हणजे बॉडीमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या लोकेशनला हा टिश्यू पाहायला मिळतो. सो हेन्स connective tissue is most abundant means proportion as comparatively other tissue याचं जास्त आहे आणि widely distributed वेगवेगळ्या लोकेशनला बॉडीमध्ये हा पाहायला मिळतो. आता सेकंड त्याचं जे नेम आहे कनेक्टिव्ह टिश्यू
हे नेमच इंडिकेट करतं की हा जो टिश्यू आहे हा वेगवेगळ्या ऑर्गन्सना कनेक्ट करण्याचं काम करतो. Hence it is called as connective tissue. So its main function is linking and supporting organs in body, hence called connective tissue. So याचं मेन फंक्शन जे आहे ते वेगवेगळे ऑर्गन लिंक करणं किंवा एकमेकांना कनेक्ट करणं आणि ऑर्गन्सना सपोर्ट करणं हे दोन मेन याचे फंक्शन्स आहेत. म्हणून या टिश्यूला कनेक्टिव्ह टिश्यू असं सुद्धा म्हटलं जातं. सो दोन्ही स्टेटमेंट मध्ये काय लक्षात ठेवायचं हे माहिती असुद्धा एमसीआरटी लाईन टू लाईन तुम्हाला लर्न करायचं आहे. कुठलाही पॉइंट स्किप करून चालत नाही. प्रत्येक लाईन मध्ये कुठल्या वर्ड वरती फोकस करायचा हे लक्षात आलं पाहिजे, कारण ह्या लाईन्स ॲज इट इज उचलल्या जातात आणि नीटला त्याच्यावरती क्वेश्चन्स असतात. सो त्यामुळे त्या व्यवस्थित तुम्हाला रीड करायचं आहे. सो पहिल्या लाईन मध्ये सांगितलं की हा मोस्ट अबंडंट आहे. विचारलं जाऊ शकतो की कोणता जास्त अबंडंट आहे आणि वाईडली डिस्ट्रीब्युटेड आहे. सेकंड याचं मेन फंक्शन आहे लिंकिंग अँड सपोर्टिंग द ऑर्गन, हेन्स इट इज कॉल्ड ॲज कनेक्टिव्ह टिश्यू. नेक्स्ट हा जो टिश्यू आहे याच्यामध्ये कार्टिलेज, बोन, ब्लड असे वेगवेगळ्या टाईपचे टिश्यूज आहेत त्याच्यामध्ये इन्क्लूड केले जातात. तर आता बघा याच्यामध्ये तुम्हाला कोणते माहिती आहे? सगळ्यांना बोन माहिती आहे, आपल्या बॉडीला सपोर्ट करणारा स्ट्रक्चर आहे. कार्टिलेज आपले हे जे इयर दिसतात, आता इयरला एक डेफिनेट शेप आहे, पण इयर मध्ये ह्या एक्सटर्नल इयर मध्ये बोन नाही, कोणताही बोन नाही. तर हा जो इयर पिन आहे हा कशापासून बनलेला आहे? आज सपोर्ट करणारा कोणतं स्ट्रक्चर आहे? तर कार्टिलेज आहे आणि कार्टिलेजमुळे त्याला एक डेफिनेट शेप मिळालेला आहे. सो असा कार्टिलेज आपल्या बॉडीमध्ये जो आहे तो कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये येतो. बोन्स सगळ्यांना माहिती आहे, हे सुद्धा कनेक्टिव्ह टिश्यूचाच एक टाइप आहे. ब्लड सगळ्यांना माहिती आहे, ब्लड सुद्धा कनेक्टिव्ह टिश्यू आहे. इट इज फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. आणि ॲडिपोज हा एक कनेक्टिव्ह टिश्यू याच्यामध्ये येतो, त्याची डिटेल्स आपण पाहणारच आहोत. सो असे वेगवेगळे टिश्यू कनेक्टिव्ह टिश्यूच्या अंडर इन्क्लूड केले जातात. आता याच्यामध्ये ज्या सेल्स आहेत त्यातले मेन सेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स बघायला मिळतात. टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल. ओके, सो वेगवेगळ्या प्रकारचे सेल असतात. त्यातलं मेन फंक्शन तुम्हाला सांगते. सम सेल्स सिक्रेट फायबर्स, काही सेल्स जे आहेत त्या फायबर्स सिक्रेट करतात. मध्ये फायबर जे आहेत एकतर कोलॅजन फायबर असते किंवा इलास्टिन नावाचं फायबर असते. सो कोलॅजन किंवा इलास्टिन यासारखे फायबर जे आहेत हे सिक्रेट करतात आणि हे फायबर्स टिश्यूला स्ट्रेंथ प्रोव्हाइड, स्ट्रेंथ अँड इलास्टिसिटी. स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणं आणि इलास्टिसिटी देणं आहे. आपण ऐकलं बघा, या कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये स्पेशल टाईपच्या सेल्स असतात ज्या सेल्सना फायब्रोब्लास्ट असं सुद्धा म्हटलं जातं. तर या ज्या फायब्रोब्लास्ट नावाच्या सेल आहेत या फायबर्स सिक्रेट करतात. सो आता फायबर्स जे सेल मध्ये फायबर असं थ्रेड लाईक लॉंग स्ट्रक्चर, प्रोटीनेशियस स्ट्रक्चर, त्याला फायबर म्हटलं जातं. सो या सेल्स फायबर सिक्रेट करतात आणि दोन टाईपचे फायबर सांगितलेले आहेत, कोलॅजन फायबर आणि इलास्टिन फायबर. हे दोन फायबर जे आहेत ते सिक्रेट करण्याचं काम करतात. मग आता हे दोन्ही फायबर जे आहेत ह्याच्यामुळे काय होतं तर या टिश्यूला स्ट्रेंथ किंवा स्ट्रॉंगनेस येतो आणि इलास्टिसिटी, दोन्ही गोष्टी. इलास्टिन हा जो आहे तो इलास्टिसिटी देण्याचं काम करतो आणि कोलॅजन जो आहे तो स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतो. म्हणजे बघा आपले बोन्स स्ट्रॉंग आहेत किंवा इयर पिनामध्ये जो कार्टिलेज आहे हा कार्टिलेजकडे स्ट्रेंथ पण आहे आणि त्याला इलास्टिसिटी पण आहे, फ्लेक्सिबिलिटी सुद्धा. सो हे कशामुळे तर त्याच्यामध्ये असणाऱ्या दोन फायबर्समुळे, कोलॅजन आणि इलास्टिन. सो माहिती असू द्या याच्यामध्ये ज्या सेल्स आहेत या सेल्स काय सिक्रेट करतात? कोलॅजन आणि इलास्टिन हे जे फायबर्स आहेत हे फायबर्स सिक्रेट करण्याचं काम करतात. आणि त्या सेलचं नेम मी तुम्हाला सांगितलं
फायब्रोब्लास्ट, जर तुम्ही स्टेट बोर्डचं बुक रीड केलं तर त्याच्यामध्ये जे दिलेलं आहे फायब्रोब्लास्ट नावाच्या सेल हे कोलॅजन आणि इलास्टिन हे दोन्ही फायबर सिक्रेट करतात आणि या दोन फायबरमुळे आपल्या टिश्यूला स्ट्रेंथ आणि इलास्टिसिटी मिळते. सो दिस इज अबाउट फायबर्स नंतर अजून एक गोष्ट आहे ते सेल सिक्रेट करतात. सो पहिलं काय सिक्रेट केले? फायबर्स, सेल सिक्रेट फायबर्स. आणि दुसरी गोष्ट काय सिक्रेट करतात बघा? सेल सिक्रेट मॉडिफाइड पॉलिसॅकराइड. मॉडिफाइड पॉलिसॅकराइड which accumulate between cells and it is called ground substance or matrix. Ground substance or matrix. सो दोन गोष्टी सेलने सिक्रेट केल्या. तर पहिले सिक्रेट केलेले फायबर्स, दोन टाइपचे फायबर, कोलॅजन फायबर आणि इलास्टिन फायबर, जे त्या टिश्यूला स्ट्रेंथ आणि इलास्टिसिटी देणार आहे. त्याच्याच बरोबर अजून एक गोष्ट सेल सिक्रेट करते, सेल सिक्रेट मॉडिफाइड पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइड, पॉली म्हणजे मेनी आणि सॅकराइड म्हणजे शुगर युनिट. सो समजा हे एक शुगर युनिट असेल तर असे बरेच शुगर युनिट एकमेकांना कनेक्ट झालेले पॉलिसॅकराइड जे आहेत ते सिक्रेट केले जातात. मात्र या सेलनी सिक्रेट केलेले जे पॉलिसॅकराइड आहेत हे मॉडिफाइड असतात. नॉर्मल पेक्षा वेगळे पॉलिसॅकराइड सिक्रेट केले जातात. सो सेल सिक्रेट्स मॉडिफाइड पॉलिसॅकराइड आणि हे जे पॉलिसॅकराइड आहे ते सेलच्या मध्ये ॲक्युम्युलेट होतं. सो साधारण स्ट्रक्चर कसं असतं बघा. फॉर एक्झाम्पल हा एखादा कनेक्टिव्ह टिश्यू असेल आणि याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या सेल्स असतील. तर पहिली गोष्ट या सेलने सिक्रेट केलेले जे फायबर्स आहेत हे फायबर्स या सेलमध्ये जे वेगवेगळ्या लोकेशनला प्रेझेंट असतात. याशिवाय या सेलने पॉलिसॅकराइड सिक्रेट केलं तर ह्या सेलच्या मध्ये जिथे जिथे जागा आहे फायबर्सच्या मध्ये सेलच्या मध्ये त्या सगळ्या ठिकाणी हे जे मॉडिफाइड पॉलिसॅकराइड आहे ते ॲक्युम्युलेट होतं आणि ते जे ॲक्युम्युलेट झालेलं मॉडिफाइड पॉलिसॅकराइड आहे त्यालाच ग्राउंड सबस्टन्स किंवा मॅट्रिक्स असं म्हटलं जातं. सो इन शॉर्ट मी तुम्हाला आधी इपिथेलियल टिश्यू शिकवलेला आहे, सगळ्यांनी रीड केलेला असेल आणि आठवत असेल. तर बघा इपिथेलियल टिश्यू मध्ये सेल कशा असतात? एकमेकांना टाइटली लिंक असतात. खूप कमी त्यांच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस असते. आणि अजून एक कॅरेक्टरिस्टिक सांगितलं होतं की इपिथेलियल टिश्यूच्या खाली नॉन सेल्युलर एक बेसमेंट मेम्ब्रेन असतं आणि हा जो इपिथेलियल टिश्यू आहे शक्यतो कव्हरिंग तयार करतो. तसं ह्या कनेक्टिव्ह टिश्यूची स्पेशालिटी काय आहे? तर कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये दोन टाइपचे फायबर्स आपल्याला बघायला मिळतात, कोलॅजन फायबर आणि इलास्टिन फायबर, जे कनेक्टिव्ह टिश्यू मधल्याच एका सेलने सिक्रेट केलेले असतात. त्या सेलचं नेम आहे फायब्रोब्लास्ट. मग ह्या फायबरमुळे काय झालं तर त्या टिश्यूला स्ट्रेंथ आली आणि इलास्टिसिटी. आणि अजून एक गोष्ट, सेल काय सिक्रेट करतात? मॉडिफाइड पॉलिसॅकराइड, जे सेलच्या मधल्या स्पेसमध्ये ॲक्युम्युलेट होतं आणि त्या मॅट्रिक्स मध्ये किंवा त्या ग्राउंड सबस्टन्स मध्ये ह्या ज्या सेल आहेत ह्या सेल एम्बेड झालेल्या असतात. सो या पद्धतीनं कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये हे दोन स्पेशल फीचर तुम्हाला लक्षात ठेवायचे. एक फायबर सिक्रेट केले जातात आणि दोन मॉडिफाइड पॉलिसॅकराइड सिक्रेट केले जाते. फायबर कोणते? कोलॅजन आणि इलास्टिन, आणि यांच्यामुळे स्ट्रेंथ आणि इलास्टिसिटी मिळते. आणि जे मॉडिफाइड पॉलिसॅकराइड आहे हे सेलच्या मध्ये ॲक्युम्युलेट होतं आणि ते ग्राउंड सबस्टन्स किंवा मॅट्रिक्स म्हणून काम करतं. सो हे काही बेसिक पॉइंट सांगितले कनेक्टिव्ह टिश्यू बद्दल. तर नेक्स्ट मी तुम्हाला कनेक्टिव्ह टिश्यूचा चार्ट सांगणार आहे की कोणकोणत्या टाइपचे कनेक्टिव्ह टिश्यू आपल्या बॉडीमध्ये आहेत. सगळे पॉइंट क्लिअर झाले का एकदा बघा. मोस्ट अबंडंट आणि वाइडली डिस्ट्रीब्युटेड. नेक्स्ट, main function is linking and supporting the organ, hence called as connective tissue. Next, cartilage, bone, blood, adipose, areola,
such type of tissue are included under connective tissue. Some cells are there in this connective tissue which are specialized to secrete fibers like collagen and elastin, and these cells also secrete modified polysaccharide which is also called ground substance or matrix. So having collagen fiber and elastin fiber and having ground substance and matrix, it is peculiar characteristic of connective tissue. ह्या दोन गोष्टी असणं हे कनेक्टिव्ह टिश्यूचं स्पेशल कॅरेक्टरिस्टिक आहे. दुसऱ्या टिश्यूमध्ये आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळत नाही. ओके, नेक्स्ट आता आपण कनेक्टिव्ह टिश्यूच्या क्लासिफिकेशनचा चार्ट पाहणार आहोत. सो काय आहे बघा याच्यात. सो इन कनेक्टिव्ह टिश्यू it is divided into various types like first loose connective tissue, second dense connective tissue, and third specialized connective tissue. So तीन टाइप सांगितले, loose connective tissue, dense connective tissue and specialized connective tissue. तर हे जे लूज कनेक्टिव्ह टिश्यू आहे याच्यामध्ये सेल्स आणि फायबर लूजली अरेंज झालेले असतात मॅट्रिक्स मध्ये, हेन्स इट इज कॉल्ड लूज कनेक्टिव्ह टिश्यू. डेन्स मध्ये टाइटली पॅक असतात ते फायबर्स आणि सेल, आणि स्पेशलाइज हे या नॉर्मल पेक्षा वेगळे आहेत म्हणून त्यांना स्पेशलाइज म्हटले जाते. तर जो लूज कनेक्टिव्ह टिश्यू आहे याच्यामध्ये मेन दोन टाइप इन्क्लूड केले जातात. फर्स्ट इज एरिओला and second one is adipose. So पहिले कनेक्टिव्ह टिश्यूचे हे तीन टाइप लक्षात ठेवा, लूज, डेन्स आणि स्पेशलाइज्ड. लूज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये दोन सांगितले, एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू आणि adipose कनेक्टिव्ह टिश्यू. डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूज आहे याचे दोन टाइप आहेत, डेन्स रेग्युलर आणि डेन्स इरेग्युलर. ओके, डेन्स रेग्युलर आणि डेन्स इरेग्युलर. त्याच्यामध्ये जो रेग्युलर आहे यात त्यांनी दोन एक्झाम्पल दिलेले आहेत, टेंडॉन आणि लिगामेंट. हे दोन एक्झाम्पल डेन्स रेग्युलर मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. तसंच डेन्स इरेग्युलर हा सुद्धा कनेक्टिव्ह टिश्यू आहे. सो लूज, डेन्स आणि स्पेशलाइज्ड. लूजचे दोन टाइप, एरिओलार आणि एडिपोस. डेन्सचे दोन टाइप, डेन्स रेग्युलर आणि डेन्स इरेग्युलर. असं का म्हटलेलं आहे हे पुढे आपल्याला कळेल. डेन्स रेग्युलर मध्ये मेन दोन एक्झाम्पल घेतले, टेंडॉन आणि लिगामेंट, जे बोन टू बोन आणि बोन टू मसल कनेक्ट करण्याचं काम करतात. आणि स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यूज आहे याच्यामध्ये तीन येतात. एक येतो ब्लड, सेकंड बोन and third cartilage. हे तीन टिश्यूज आहेत ते स्पेशलाइज्डच्या अंडर इन्क्लूड केले जातात. सो कनेक्टिव्ह टिश्यूच्या क्लासिफिकेशनचा चार्ट समजला करू ना. मेन तीन, लूज, डेन्स and specialized connective tissue. In loose connective tissue there are two types, areolar connective tissue and adipose connective tissue. Dense connective tissue includes dense regular and dense irregular. So dense regular, it has two example, tendon and ligament. Next is specialized connective tissue. In specialized connective tissue there are main three types, blood, bone and cartilage. So here आहे क्लासिफिकेशन. तर हे जे टिश्यू आहे हे सगळे आपण डिटेल पाहणार आहोत. सो स्टार्ट करण्याआधी तुम्हाला इंट्रोड्यूस केलं की आपल्याला कोणते टिश्यू लर्न करायचे. सो सगळ्यात फर्स्ट आपण स्टार्ट करतोय लूज कनेक्टिव्ह टिश्यू. सो सी, सो आताच आपण डिस्कस केला कनेक्टिव्ह टिश्यूचे जे टाइप्स आहेत ते आपण पाहिले. त्याच्यामध्ये फर्स्ट टाइप आहे लूज कनेक्टिव्ह टिश्यू. सो तो आपण स्टार्ट करतोय. सो बघा, लूज कनेक्टिव्ह टिश्यू.
लूज कनेक्टिव्ह टिश्यूला हे नाव दिलंय किंवा लूज कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हटलेलं आहे, कारण याच्यामध्ये जे सेल्स आहेत आणि याची अजून एक खासियत म्हणजे याच्याकडे फायबर सुद्धा असतात, कोलेजन फायबर आणि इलास्टिन फायबर. तर हे सेल आणि फायबर जे आहेत ते लूजली अरेंज झालेले असतात. बघा, सेल्स अँड फायबर्स आर लूजली अरेंज्ड. लूज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये जे सेल्स आणि फायबर्स आहेत ते लूजली अरेंज झालेले असतात. मुलांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये तुम्हाला 3 गोष्टी सांगायला लागतात. एक, त्याच्यामध्ये कोणत्या सेल्स आहेत. 2, फायबर्स कोणते आहेत, इलास्टिक फायबर, कोलेजन फायबर. काही ठिकाणी दोन्ही पण आहेत, काही ठिकाणी दोन्हीपैकी एखादं आहे. तर ते फायबर्स कोणते आहेत. आणि तिसरी गोष्ट, मॅट्रिक्स कसा आहे किंवा तो जो ग्राउंड सबस्टन्स आहे तो कसा आहे, हेही तुम्हाला इथे मेन्शन करावं लागतं. सो हे लक्षात ठेवा की कनेक्टिव्ह टिश्यू मेन या 3 पार्ट पासून बनलाय. एक, त्याच्याकडे सेल्स, ऑब्वियसली टिश्यू आहे तर सेलच्या ग्रुपलाच आपण टिश्यू म्हणतोय, तर तिथं सेल असणारच आहे. प्लस सेल्सनी सिक्रेट केलेले फायबर्स सुद्धा याच्याकडे आहे. आणि तिसरी गोष्ट, सेलनी सिक्रेट केलेलं ग्राउंड सबस्टन्स सुद्धा या टिश्यूमध्ये आहे. सो ह्या 3 गोष्टी आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायच्या. सो सेल अँड फायबर्स आर लूजली अरेंज्ड इन द मॅट्रिक्स. त्याचं जे काही मॅट्रिक्स आहे याच्यामध्ये सेल्स आणि फायबर लूजली अरेंज झालेले आहेत, म्हणजे त्याच्या अरेंजमेंट मध्ये काही डेफिनेटनेस नाहीये, कसेही अरेंज झालेले आहेत, लूजली अरेंज झालेले आहेत. आणि याचं जे मॅट्रिक्स किंवा ग्राउंड सबस्टन्स जो आहे तो सेमी फ्लुइड आहे. सो इट हॅज सेमी फ्लुइड ग्राउंड सबस्टन्स. तर सेमी फ्लुइड ग्राउंड सबस्टन्स म्हणजे काय, तर बघा, तुम्ही बोन्सचा जर विचार केला तर बोन एकदम हार्ड आणि रिजिड असतं. मग ह्या बोन तो सुद्धा कनेक्टिव्ह टिश्यूचा टाइप आहे, त्याच्याकडे सुद्धा ग्राउंड सबस्टन्स आहे, पण त्याचं ग्राउंड सबस्टन्स आहे ते सॉलिड आहे, जे कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेले, तर एकदम स्ट्रॉंग असतं. नेक्स्ट, तुम्ही जर ब्लड बघाल तर आता ब्लड सुद्धा कनेक्टिव्ह टिश्यूचाच टाइप आहे, पण ब्लडचा ग्राउंड सबस्टन्स जो आहे तो सॉलिड नाहीये किंवा ते हार्ड नाही, इव्हन तो सेमी फ्लुइड पण नाही, फ्लुइड आहे, वॉटर आहे. आणि त्या वॉटरमध्ये वेगवेगळ्या सेल्स प्रेझेंट आहेत. म्हणजे मला हे सांगायचं आहे की या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये जो ग्राउंड सबस्टन्स आहे तो काही ठिकाणी सॉलिड आणि हार्ड आहे, काही ठिकाणी तो सेमी फ्लुइड आहे, तर काही ठिकाणी तो ग्राउंड सबस्टन्स हा लिक्विड स्टेटमध्ये आहे. सो ह्या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायला लागतील. सो लूज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये जो ग्राउंड सबस्टन्स आहे तो सेमी फ्लुइड आहे, म्हणजे जेली सारखा असतो, खूप हार्ड पण नाही आणि लिक्विड इतका फ्लो करणार सुद्धा नाही, सेमी फ्लुइड आहे. सो सेल्स अँड फायबर्स are loosely arranged in this semi-fluid ground substance. Hence, this tissue is called as loose connective tissue. याला loose connective tissue का म्हणायचं कळलं का बघा? याच्यामध्ये असणाऱ्या सेल आणि फायबर्स, कनेक्टिव्ह टिश्यू मधल्या सेल आणि फायबर्स कुठे अरेंज झालेले असतात, तर त्यात असणाऱ्या मॅट्रिक्स मध्ये. तर या सेल आणि फायबर जे आहेत त्या मॅट्रिक्स मध्ये लूजली अरेंज झालेले आहेत. हेन्स लूज कनेक्टिव्ह टिश्यू. आणि याचं मॅट्रिक्स किंवा त्यालाच ग्राउंड सबस्टन्स म्हणतात. हे कसं आहे, सेमी फ्लुइड नेचरचं आहे. नेक्स्ट बघा, याच्यामध्ये लूज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये मेन 2 टाइप येतात. त्यातला फर्स्ट आहे एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू, आणि याचा सेकंड टाइप आहे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. सो फर्स्ट आपण स्टडी करणार आहोत एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. सी एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. सगळ्यात पहिल्यांदा या टिश्यूचा आपण स्ट्रक्चर स्टडी करणार आहोत. स्ट्रक्चर कसं आहे तर बघा, एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू जो आहे याच्या स्ट्रक्चर मध्ये मेनली तुम्हाला 3 टाइपच्या सेल लक्षात ठेवायच्या आहेत. त्यात फर्स्ट सेल आहे फायब्रोब्लास्ट,
सेकंड मॅक्रोफॅज, थर्ड मास्ट सेल आणि फोर्थ अकॉर्डिंग टू स्टेट बोर्ड मध्ये फोर्थ एक सेल दिलेली आहे जी एनसीईआरटी मध्ये दिलेली नाहीये. तरीही बघा त्याचं नेम काय आहे. आपल्याला नीट साठी एनसीईआरटीचं कंटेंट लक्षात ठेवायचं आहे. सो त्यानुसार एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये 3 सेल सांगितलेले आहेत, फायब्रोब्लास्ट, मॅक्रोफॅज आणि मास्ट सेल. आणि चौथी जी स्टेट बोर्ड मध्ये दिलेली आहे त्या सेलचं नेम आहे ॲडिपोसाइट. सो या 4 टाइपच्या सेल्स ज्या आहेत या सेल्स आपल्याला या एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये पाहायला मिळतात. याशिवाय याच्यामध्ये फायबर्स, ओके, सो पहिला आपण बघितलं की सेल्स आहेत, सेकंड आहे याच्यामध्ये फायबर्स असतात. मग फायबर्स कोणते दिलेले आहेत तर त्यातला फर्स्ट जो फायबर आहे कोलॅजन आणि सेकंड इलास्टिन. हे दोन्ही फायबर जे आहेत ते याच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि याशिवाय ग्राउंड सबस्टन्स सुद्धा असणार आहे. सो लक्षात आलं बघा, एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये 3 गोष्टी आहेत, सेल्स, फायबर्स आणि ग्राउंड सबस्टन्स. सेल 4 टाइपच्या सांगितल्या, फायब्रोब्लास्ट, मॅक्रोफॅज, मास्ट सेल आणि ॲडिपोसाइट. आणि फायबर 2 टाइपचे सांगितले, कोलॅजन फायबर आणि इलास्टिक फायबर. आणि याशिवाय ग्राउंड सबस्टन्स सुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट असतो. सो बुक मध्ये डायग्राम दिलेली, जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यूचं तर बघा एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये याच्यामध्ये या टाइपच्या फायब्रोब्लास्ट दिलेल्या आहेत ज्या फायबर्स सिक्रेट करतात. ठीक आहे, या पद्धतीने हे कोलॅजन फायबर जे ते प्रेझेंट आहेत. याशिवाय या टिश्यू मध्ये इलास्टिक फायबर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. सो स्ट्रेट अशा टाइपचे इलास्टिक टिश्यू दिलेला आहे त्याच्यामध्ये. सो हा टिश्यू सुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट असतो. त्यानंतर याच्यामध्ये अजून एक टाइपची सेल आहे, ही जी आहे ती मॅक्रोफॅज आणि मास्ट सेल. अशा सेल सुद्धा याच्यामध्ये आहेत. आणि चौथी जी मी तुम्हाला सांगितली ॲडिपोसाइट. ॲडिपोसाइट तर बघा, सो ही फर्स्ट आहे फायब्रोब्लास्ट. ठीक आहे, या शेपटीला फायब्रोब्लास्ट म्हटलेलं आहे. आणि या फायब्रोब्लास्टने हे ब्लू कलरचं जे सिक्रेट केलेलं आहे ते कोलॅजन फायबर आहे. सो दिस इज कोलॅजन फायबर. नेक्स्ट ही जी सेल आहे ती आहे मॅक्रोफॅज. नेक्स्ट ही मास्ट सेल. ॲडिपोसाइट. सो फायब्रोब्लास्टचं फंक्शन तुम्हाला कळलेलंच असेल की फायब्रोब्लास्ट हे फायबर सिक्रेट करण्याचं काम करते. ही जी सेल आहे तिला नेम दिलंय मॅक्रोफॅज. मॅक्रोफॅजचं काम काय असतं, सपोज त्या टिश्यू मध्ये बाय चान्स एखादा फॉरेन सबस्टन्स किंवा बॅक्टेरिया जर बाहेरून आला तर त्याला एंगल्फ करणं किंवा गिळणं हे काम जे आहे ते कोण करते, मॅक्रोफॅज. सो मॅक्रोफॅज फॉरेन बॅक्टेरियाना एंगल्फ करण्याचं काम करतात. इथं जी दिली आहे ती आहे मास्ट सेल. आणि ही मास्ट सेल 2 केमिकल सिक्रेट करते, हिस्टामाइन आणि हिपॅरिन. तर हे जे हिस्टामाइन जे आहे ते ॲलर्जी मध्ये किंवा इन्फ्लामेटरी रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट जेव्हा सूज येते तर त्यावेळी ते काम करतात. आणि हिपॅरिन हा एक अँटीकोॲग्युलंट आहे. तर या पद्धतीनं मास्ट सेल जे आहे हे केमिकल सिक्रेट करण्याचं काम करते. आणि ही जी ॲडिपोसाइट दिली या ॲडिपोसाइट मध्ये हे जे छोटं आहे ते त्याचं न्यूक्लियस आहे. आणि हा जेवढा मोठा किडनी शेप पार्ट दाखवला हे म्हणजे त्याच्यामध्ये स्टोअर झालेलं फॅट्स आहे. तर ॲडिपोसाइटचं मेन फंक्शन असतं फॅट स्टोअर करणं. सो या पद्धतीनं मी 4 टाइपच्या सेल सांगितल्या, फायब्रोब्लास्ट सिक्रेट फायबर्स, कोलॅजन फायबर अँड इलास्टिन फायबर, मॅक्रोफॅज एंगल्स बॅक्टेरियांना एंगल्फ करतं. मास्ट सेल जी आहे ती काय करणार आहे तर हिस्टामाइन, हिपॅरिन यासारखे केमिकल्स सिक्रेट करणार आहे ज्यांचे वेगळे फंक्शन्स आहेत.
आपल्याला एवढंच दिलेलं आहे की एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू कन्सिस्ट ऑफ फायब्रोब्लास्ट, मॅक्रोफॅजेस अँड मास्ट सेल. नेक्स्ट it contains also fibers and ground substance. In ground substance these are present loosely. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लूजली त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. हे बघितलं आपण त्याचं स्ट्रक्चर. तर स्ट्रक्चर नंतर नेक्स्ट पॉइंट आहे त्याचं लोकेशन. आता बघा लोकेशन हा जो एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू आहे तो कुठे प्रेझेंट असतो? बेनिथ द स्किन. स्किनच्या खाली प्रेझेंट असतो. सो स्किनला सपोर्ट करणे किंवा स्किनच्या एक्झॅक्ट खाली जे लोकेशन आहे ते एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यूचे येतं. मग याचं फंक्शन काय असतं त्या ठिकाणी? सो बघा फंक्शन इट फॉर्म supporting framework for epithelium. स्किनच्या खाली प्रेझेंट आहे. स्किन मध्ये कोणता टिश्यू असतो? तर इपिथेलियल टिश्यू. सो बघा त्याच्या इपिथेलियल टिश्यू आहे वरती त्याला सपोर्टिंग फ्रेमवर्क तयार करणं हे काम या ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यूचं आहे. सो आपण आता एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू बद्दल इन्फॉर्मेशन बघितली. सो आपण मेन टाइप पाहतोय लूज कनेक्टिव्ह टिश्यू ज्याच्यामध्ये सेल फायबर ह्या सेमी फ्लुइड ग्राउंड सबस्टन्स मध्ये लूजली अरेंज झालेला असतात म्हणून त्याला लूज कनेक्टिव्ह टिश्यू म्हटलं जातं. याचे किती टाइप पडतात? दोन. एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू आणि ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. फर्स्ट एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. इन स्ट्रक्चर इट कन्सिस्ट ऑफ मेनली 3 टाइप्स ऑफ सेल. 3 वेगवेगळ्या प्रकारचे सेल आहेत. फायब्रोब्लास्ट, मॅक्रोफॅज, मास्ट सेल आणि अजून एक असतं त्याच्यामध्ये ऍडिपोसाइट. यापैकी फायब्रोब्लास्ट जे आहे ती 2 प्रकारचे फायबर सिक्रेट करते. कोलेजन फायबर आणि इलास्टिन फायबर. याशिवाय त्याच्यामध्ये ग्राउंड सबस्टन्स सुद्धा असतो. तर हे मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलं. स्ट्रक्चर मध्ये हे पॉइंट लक्षात ठेवा. नेक्स्ट लोकेशन तिचं कुठे आहे? बिनीथ द स्किन. स्किनच्या खाली आहे आणि स्किन मध्ये जो इपिथेलियम आहे त्याला हे सपोर्टिंग फ्रेमवर्क तयार करतात. तर लूज कनेक्टिव्ह टिश्यू मधला फर्स्ट एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू आपला कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट आहे ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. सो बघा आता ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू बद्दल काय इन्फॉर्मेशन. सो लूज कनेक्टिव्ह टिश्यू जो आहे त्याचा सेकंड टाइप आहे ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. सो आपण आता ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू स्टडी करतोय. सो इन स्ट्रक्चर जो ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू आहे त्याच्यामध्ये मेनली ऍडिपोसाइट या सेल्स असतात. सो मगाशी आपण एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू स्टडी केला. त्यात मी तुम्हाला पहिल्यांदा 3 कोणत्या सेल सांगितल्या? तर फायब्रोब्लास्ट, मास्ट सेल, मॅक्रोफॅज आणि चौथी सांगितलेली ऍडिपोसाइट. तर ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू जो आहे याच्यामध्ये मेनली ऍडिपोसाइट या सेल जास्त प्रमाणात असतात. ऍक्च्युली ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू हा मॉडिफाइड एरिओलार टिश्यू आहे. म्हणजे एरिओलार टिश्यूच मॉडिफाय होतो आणि ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू तयार होतो. एरिओलार मध्ये 4 सेल सांगितल्या: फायब्रोब्लास्ट, मास्ट सेल, मॅक्रोफॅज आणि ऍडिपोसाइट. तर ऍडिपोज मध्ये ऍडिपोसाइटचं प्रमाण फक्त जास्त असतं. जास्तीत जास्त प्रमाणात या ऍडिपोसाइट्स असतात. मग आता या ज्या ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये ऍडिपोसाइट्स आहेत. स्ट्रक्चर बघा स्लाइडवर. जर या टाइपचा ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू असेल तर याच्यामध्ये ह्या ऍडिपोसाइट असतील तर त्या सेल मध्ये मॅक्झिमम एरिया जो आहे तो फॅटने ऑक्युपाय केलेला असतो किंवा त्याच्यामध्ये फॅट्स स्टोअर केलेले असतात आणि हा न्यूक्लियस जो आहे तो पेरिफेरीला किंवा कडेला ढकलला जातो. सो या पद्धतीने याच्यामध्ये ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये जास्तीत जास्त ऍडिपोसाइट आहे आणि या ऍडिपोसाइटचं मेन फंक्शन असतं स्टोअर फॅट्स. सो आपण जे फॅट्स घेतोय डाएट मध्ये तर हे फॅट स्टोअर करणं ह्या ऍडिपोसाइटचं मेन फंक्शन आहे. याशिवाय कधी कधी आपण जे न्यूट्रिएंट घेतो
रिमूव्ह सुद्धा करणार नाही, पण त्यांना मग काय केलं जाऊ शकतं, तर स्टोअर केलं जाऊ शकतं. तर बघा, आपण फॅट्स खाल्ले तर ते ॲज इट इज याच्यामध्ये स्टोअर होणार आहे ॲडिपोसाइटमध्ये. मात्र डाएटमध्ये फक्त फॅट्सच असतात असं नाही, तर कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन्स आहेत. मग हे कसे स्टोअर केले जातात, तर फॅट सोडून हे दुसरे जे न्यूट्रिएंट आहेत हे फॅटमध्ये कन्व्हर्ट केले जातात आणि मग ते ॲडिपोसाइटमध्ये स्टोअर होतात. सो एक्सेस न्यूट्रिएंट which are not used immediately are converted into fat and stored in adipocyte. हे दोन्ही फंक्शन नीट लक्षात ठेवा. एक, आपण एक्सेस फॅट्स जर खाल्लेले असतील तर ते फॅट्स ॲज इट इज या सेलमध्ये स्टोअर होणार आहेत किंवा या टिश्यूमधल्या सेलमध्ये स्टोअर होणार आहेत. सेकंड, फॅट्स सोडून बाकीचे जे न्यूट्रिएंट आहेत ते एक्सेस असतील आणि जर ते इमिजिएटली यूज होणार नसतील तर मग त्यांना आता स्टोअर करून ठेवायचं आहे. मग स्टोअर कसं केलं जातं, तर त्या न्यूट्रिएंटचं कन्व्हर्जन फॅटमध्ये केलं जातं आणि हे फॅट त्या ॲडिपोसाइटमध्ये स्टोअर केले जातात. सो हे झालं फंक्शन. सो स्ट्रक्चरमध्ये यात सांगितलं की मेनली ॲडिपोसाइट नावाचे सेल आहे. फंक्शनमध्ये सांगितलं की हे स्टोअर करणं न्यूट्रिएंट कोणत्या फॉर्ममध्ये, फॅट्सच्या. हे याचं मेन फंक्शन आहे. लास्ट आहे याचं लोकेशन. लोकेशन काय आहे बघा, इट इज प्रेझेंट बिनीथ द स्किन. हा सुद्धा स्किनच्या खाली प्रेझेंट असतो. आता बघा, मगाशी जो आपण पाहिला एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू हा सुद्धा स्किनच्या खाली प्रेझेंट आहे आणि ॲडिपोस सुद्धा स्किनच्या खाली. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं की एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यूज स्टोरेजसाठी मॉडिफाय होतो आणि त्याच्यापासून ॲडिपोस कनेक्टिव्ह टिश्यू जो आहे तो तयार होतो. त्यामुळे याचं लोकेशन जवळपास आहे एकमेकांच्या. मात्र एरिओलरचं मेन फंक्शन आहे इपिथेलियमला सपोर्टिंग फ्रेमवर्क तयार करणं आणि ॲडिपोसचं मेन फंक्शन आहे फॅट किंवा बाकीचे जे न्यूट्रिएंट आहेत फॅट सोडून त्यांचं कन्व्हर्जन फॅटमध्ये करून स्टोअर करणं. सो हे आपण पहिला ॲडिपोस कनेक्टिव्ह टिश्यू. सगळ्यांना कळलं बघा, स्ट्रक्चरमध्ये ॲडिपोसाइट, फंक्शनमध्ये स्टोरेज हे मेन फंक्शन लक्षात ठेवा आणि लोकेशन याचं सुद्धा बेनिथ द स्किन किंवा स्किनच्या खाली प्रेझेंट आहे. ओके, सो या ठिकाणी आपला लूज कनेक्टिव्ह टिश्यू हा कनेक्टिव्ह टिश्यूचा फर्स्ट टाईप संपलेला आहे. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला रिमाइंड करते, कनेक्टिव्ह टिश्यूचे मेन 3 टाईप आहेत. लूज कनेक्टिव्ह टिश्यू, डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू आणि स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू. त्याच्यापैकी आपण लूज कनेक्टिव्ह टिश्यू कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट जो टाईप आहे तो आहे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. सी, in dense connective tissue, fibers and fibroblasts are compactly packed. So याचं नेमच इंडिकेट करतं. याच्यामध्ये आधीचा जो आपण स्टडी केला त्याच्यामध्ये सेल लूजली अरेंज होते, त्याच्यामध्ये डिस्टन्स होतं, कशाही अरेंज झालेलं. मात्र जो डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू आहे याच्यामध्ये जे फायबर्स आहेत मेनली कोलेजन फायबर, तर हे जे फायबर आहेत एकदम डेन्सली, एकदम टाइटली पॅक असतात, कॉम्पॅक्टली. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर ते फायबर असेल कोलेजन फायबर आणि जर फायब्रोब्लास्ट किंवा सेल असतील तर अरेंजमेंट एकदम टाइट असते, त्यांच्यामध्ये जास्त स्पेस ठेवली जात नाही. तर फायब्रोब्लास्ट या सेल आणि फायबर्स
याच्यामध्ये कॉम्पॅक्टली पॅक असतात, म्हणून या टिश्यूला डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हटलं जातं. नाव डिपेंडिंग ऑन अरेंजमेंट ऑफ फायबर्सच्या अरेंजमेंटवरती डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूचे मेन दोन टाईप पडतात. त्यात फर्स्ट जो आहे तो आहे डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू आणि सेकंड जो टाईप आहे तो आहे डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. सो द फर्स्ट आहे डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. सो बघा डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. हा जो डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू आहे याच्यामध्ये कोलॅजन फायबर are arranged in row or bundle. कोलॅजन फायबर जे हे रो मध्ये किंवा बंडल मध्ये अरेंज झालेले असतात, एकमेकांना पॅरलली अरेंज होतात. सो त्यांची अरेंजमेंट जी आहे एक डेफिनेट किंवा एक रेग्युलर अरेंजमेंट असते. कशीही अरेंज होत नाही. म्हणजे जर हा रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू असेल तर याच्यामध्ये जे फायबर्स आहेत ते बंडल मध्ये आणि एकमेकांना पॅरलली असे अरेंज झालेले असतात. सो याला म्हटलं जातं रेग्युलर अरेंजमेंट ऑफ फायबर. So in dense regular connective tissue, collagen fiber are arranged in row or in bundle. Okay, next हा जो dense connective tissue, dense regular जो आहे याच्यामध्ये मेन दोन टिश्यू इन्क्लूड केले जातात. त्यात फर्स्ट जो आहे तो आहे टेंडॉन आणि सेकंड जो आहे तो आहे लिगामेंट. सो टेंडॉन आणि लिगामेंट हे दोन्ही डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू आहेत ज्यांच्यामध्ये कोलॅजन फायबर रेग्युलरली रो मध्ये किंवा एकमेकांना पॅरलली बंडल्स मध्ये अरेंज झालेले असतात. सो हे टेंडॉन आणि लिगामेंट हे जे दोन टिश्यू आहेत यांचं मेन तुम्हाला फंक्शन लक्षात ठेवायचंय जे बऱ्याचदा एक्झामला विचारलं जातं. सो टेंडॉन जो आहे याचं मेन फंक्शन आहे इट अटॅचेस स्केलेटल मसल टू बोन. स्केलेटल मसल्स बोनला कनेक्ट करणं. स्केलेटल मसल म्हणजे आपल्या स्केलेटल किंवा बोनच्या जवळ जे मसल्स असतात आपण पुढे टाईपमध्ये शिकणारच आहोत मस्क्युलर टिश्यूमध्ये. मात्र आपल्या बोनच्या जवळ जे मसल्स आहेत त्यांना म्हणायचं स्केलेटल मसल. तर ते मसल्स आणि बाजूला असणारा बोन हे मसल आणि बोन एकमेकांना अटॅच करण्याचं काम हा टेंडॉन करतो. फॉर एक्झाम्पल जर हा आपला बोन असेल आणि बोनच्या बाजूला असणारे मसल्स असतील तर हे मसल्स आणि बोन एकमेकांना अटॅच करण्यासाठी या ठिकाणी टेंडॉन हा कनेक्टिव्ह टिश्यू असतो. आणि दुसरा जो आहे लिगामेंट इट अटॅचेस बोन टू अदर बोन. जसं तुम्ही आताच बघितलं की टेंडॉन कोणाला कनेक्ट करतो मसल्स आणि बोनला, तसं लिगामेंट कोणाला आणि कोणाला कनेक्ट करतं बोनला आणि बोनला. म्हणजे बघा इथला बोन त्या या आतमधल्या बोनशी कनेक्ट झालेला आहे एल्बो मध्ये. तर या दोन बोन मध्ये इथं जे कनेक्टिंग स्ट्रक्चर आहे त्याला म्हटलं जातं लिगामेंट. सो दोन बोन्स एकमेकांना अटॅच करण्याचं काम कोण करणार आहे लिगामेंट. आणि टेंडॉन मसल आणि बोन यांना अटॅच करतो. सो दिस इज अबाउट डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. सो पुन्हा एकदा बघा डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू आपण स्टार्ट केलेला आहे. डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये फायबर्स आणि फायब्रोब्लास्ट कॉम्पॅक्टली पॅक असतात. ते कशा अरेंज झालेले आहेत फायबर त्यानुसार दोन टाईप आहेत डेन्स रेग्युलर आणि डेन्स इरेग्युलर. डेन्स रेग्युलर मध्ये कोलॅजन फायबर पॅरलली बंडल मध्ये अरेंज होतात आणि यात मेन दोन टाईप येतात टेंडॉन आणि लिगामेंट. त्याचा टेंडॉन मसल आणि बोनला कनेक्ट करतो आणि लिगामेंट बोन आणि बोनला कनेक्ट करतो. सो या ठिकाणी आपला डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूचा फर्स्ट टाईप संपलेला आहे. सो बघा याआधी आपण स्टडी केला लूज कनेक्टिव्ह टिश्यू आणि त्याचे मेन किती टाईप स्टडी केले दोन एरिओलर आणि ॲडिपोज. आणि डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू मधला
एक टाईप आपला कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण टेन्स इररेग्युलर आणि पुढचे टाईप स्टडी करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.